मी जी माहिती मागवली त्याच्या मागे काही पार्श्वभूमी आहे. नरेंद्र दाभोळकर जे महाराष्ट्रातले सुपरिचित असं व्यक्तिमत्व होतं, त्यांची हत्या झाली त्यावेळी देखील CCTVची तपासणी करण्यात आली होती. परंतु त्यावेळी दुर्दैवाने CCTVचं फुटेज न मिळाल्यामुळे आज देखील त्यांचे मारेकरी सापडू शकले नाहीत. असं वेळोवेळी आता त्या घटनेला देखील अनेक वर्ष उलटून गेली. आता नुकतंच नसरापूरमध्ये जे प्रकरण घडलं तिथं CCTV फुटेजचा उपयोग आपल्याला झालेला दिसतो. ते मी RTI करण्यामागचं कारणच ते होतं की आता इतका कालावधी उलटल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या इतर गोष्टींमध्ये बदल घडलेत त्याप्रमाणे यात देखील घडलं आहे का. पुणे शहराची सर्व प्रकारची प्रगती, ती सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल, ती ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती म्हणजे सुरक्षितता. ती जर सुरक्षितच नसेल पुणे शहर तर आपण कुठली प्रगती करू शकणार नाही. आणि इथं आमच्या मुली, आमच्या बायका, आमच्या भगिनी या सुरक्षित असतील तर पुणे शहर सुरक्षित मानावं लागेल. आणि त्या माहितीमध्ये मला असं मिळालं की जवळपास 3000 जे CCTV बसवले गेलेत त्यातले 1500 चालू आहेत आणि 1400 नादुरुस्त आहेत. त्याच्या मागे केबल कटिंग असेल किंवा आणखीन काही कारणं त्यांनी दिलेली आहेत. तर हे माझ्या दृष्टीने खूप गंभीर गोष्ट आहे की जिचा शासनाने दखल घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती ताबडतोब कार्यवाही करणं गरजेचं आहे. बरं, हे जे CCTV बंद आहेत तर त्याच्यामध्ये प्रमुख कारणं काय सांगितलेलं आहे आणि ते कुठल्या भागातले CCTV? ती माहिती मिळताना मला थोडी संदिग्ध स्वरूपाची मिळाली, कारण मी बऱ्याचदा RTI करून देखील ती माहिती मला पूर्णपणे देण्यात आली नाही आहे. शाळांमध्ये जे CCTV बसवले ते काहीतरी 100-125 शाळांमध्ये बसवले, पण ते चालू आहेत की बंद आहेत याची कुठली माहिती त्याच्यामध्ये नव्हती. पुणे शहरातले जेवढे पोलीस चौक्या आहेत त्याच्या अंतर्गत येणाऱ्या CCTVची माहिती त्यात दिली, परंतु ती देखील त्यांनी पूर्ण दिलेली नाही आहे. तर त्याच्यामध्ये काही पोलीस चौक्यांचं आलं आहे, अनेक पोलीस चौक्यांचं दिलं नाही आहे. मग त्याच्यामध्ये दिसतं आहे की अनेक जे CCTV बंद आहेत त्यांची एक तर मुदत उलटून गेलेली आहे किंवा केबल कटिंग, जेणेकरून की आपल्याला माहिती असेल की पुणे शहरामध्ये अनेकदा खोदकाम होतं विविध कामांच्या निमित्ताने. मग ते अधिकृत असतं, कधी कधी अनधिकृत असतं आणि ते करताना त्या CCTVचे केबल कट झाल्यात आणि केबल कटिंग हे प्रमुख कारण आहे. CCTV व्यवस्थित सुरू असणं किती गरजेचं आहे? आजच्या काळामध्ये बघितलं तर आपल्या पुणे पोलिसांनी वाहतुकीच्या दंडांचं आकारणी करण्यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून 360 कॅमेरे वापरलेले आपल्याला दिसतात. परंतु ह्या प्रकारची दक्षता नागरिकांच्या सुरक्षेसाठी का नाही वापरली जाते. मला असं म्हणायचं आहे की आपल्या ज्या काही शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, महत्त्वाची सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत, उद्योग आहे, त्या प्रत्येक ठिकाणी देऊळं असतील, मशिदी असतील, त्या प्रत्येक ठिकाणी CCTVची आवश्यकता आहे. कारण यापूर्वी पुण्याला खलिस्तानी, नक्षलवादी, इस्लामिक दहशतवादी अशा प्रकारच्या थ्रेट या शहराने अनुभवलेल्या आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातलं 2 क्रमांकाचं शहर म्हणजे मुंबईनंतरचं महत्त्वाचं शहर म्हणजे पुणे आहे. तर त्याच्या सुरक्षेमध्ये कुठंही हैगव होऊ नये ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. तुम्ही या संदर्भात कसा पाठपुरावा करता, कोणाला भेटला आहे, काय तुम्ही केलेलं आहे? मी आमच्या पुण्याचे जे माननीय खासदार आणि केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना देखील ते उद्देशून पत्र लिहिलेलं आहे. माननीय महापौरांना देखील ते उद्देशून लिहिलेलं आहे. महापौरांनी त्याची ताबडतोब दखल घेऊन काल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशजी कुमार यांना ते भेटले आणि त्या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तुमच्या मागण्या काय आहेत? या पूर्ण CCTVचा आढावा घेण्यात यावा, त्यातले जे कोणते बंद आहेत त्याचं पुनर्परीक्षण करावं, त्याच्या मागच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर कराव्यात आणि जी क्षेत्र CCTV विना आहेत त्या प्रत्येक ठिकाणी CCTV बसवला पाहिजे.